श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज ना मी बनवणार आहे फणसाचे घारगे। तर लागूया आपण तयारीला। मला फणसाचे घारगे करायचे, तर मला लागणार आहे फणस। तर फणस बरका फणस मी मिक्सरमध्ये घोळून घेतलाय, म्हणजे त्याचं बलक तयार करून घेतलेला आहे। आणि टाकणार आहे तो मी गावठी गूळ। तर आता मला हे मिश्रण एकत्र करून शिजवून घ्यायचंय थोडंसं। तर त्याला लागणार आहे मला पॅन, तर पॅन लागणार आहे। पॅन मध्ये आता मी गूळ घालते। तर गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। फणस गोड आहे, त्याच्यामुळे मला गूळ कमी लागेल, जास्त लागणार नाही। आणि गावठी गूळ मुळात अति जास्त गोड असतो। आणि फणस सुद्धा कसा पिकलेला आहे, तर आता हा गुळामध्ये थोडंसं भिजेल इतपत पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही। पाणी घातल्याने काय होईल, गूळ खाली पॅन मध्ये करपणार नाही, म्हणून आपल्याला पाणी घालून द्यायचं। आणि आता गूळ वितळला की हा फणसाचा बलक आहे तो आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचा आहे। चला, हे बघा आपला आता गूळ वितळलाय। आता ह्याच्यामध्ये आपण फणसाचा हा मिक्सरमध्ये काढून ठेवलेला बलक घालणार आहोत। आणि ह्याला आता आपण फक्त 1-2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय, फार काही शिजवायचा नाही। बस एक उकळी आली की लगेच बंद करायचंय। चला, आता आपला शिजला। आता ह्याला गार करू द्यायचं। गार झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि रवा असे तिने एकत्र करून त्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। तर आता हे मी ती गार करत ठेवते, नंतर आपली पुढची प्रोसिजर सुरू करू। चला, आता आपलं हे ना मिश्रण तयार झालंय। तर हे आपल्याला मळून घ्यायचंय पीठ टाकून। तर आधी त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे। गोड पदार्थामध्ये जरा थोडंसं किंचित असं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव अधिक वाढते, त्यामुळे थोडं मीठ घालायचं। आणि आता हे सगळं कालवून घ्यायचं, थंड झालेलंच आहे हे। आता ह्याच्यामध्ये घालायचे ते आपल्याला पीठ। पहिले लागणार आहे रवा। रवा घालते, 1 चमचाभर रवा घालायचा। मग लागला तर पुन्हा घालता येईल, जास्त भरमसाठ आधीच घालायचं नाही। गव्हाचं पीठ घालायचंय, 2 चमचे गव्हाचं पीठ घालते। पुन्हा लागलं तर नंतर घालूया। आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। थोडं थोडं घातलं ना तर मग मळताना आपल्याला अंदाज येतो की त्याला पीठ किती लागणार आहे। जर समजा ओलसर वाटलं, पातळ वाटलं, तर आपल्याला अजूनही पिठाचं ह्याच्यामध्ये प्रमाण वाढवता येईल। तर हे बघा, आता आपलं असं मळून झालंय। तर आपल्याला अजूनही पीठ लागणार आहेत, तर सेम प्रमाण तसंच ठेवायचं। जसं आपण आधी 1 चमचा रवा टाकला, मग 2 चमचे कणिक आणि 2 चमचे पिठी टाकली, तर तसंच पुन्हा घालायचंय। 1 चमचा रवा, 2 चमचे कणिक आणि 2 चमचे पिठी। आता बघूया आपण मळून, परत लागलं तर घालता येईल।
तर हे बघा, आता आपलं हे पीठ व्यवस्थित असं मळून झाला गोळा सगळा. आता ह्याचे घारगे तयार करून आपल्याला तेलात तळून घ्यायचे. तर त्याला लागणार आहे मला कढई. तर हे बाजूला ठेवते आणि तेल तापवायला ठेवते. आता कढई तापली की आपल्याला तेल घालून घ्यायचंय. चला, आता तेल तापलंय. थोडासा गॅस आपल्याला बारीक करायचा. आणि आता घारगे करताना ना प्लास्टिकच्या कागदावरती आपल्याला ते थापायचे. त्याला तेलाचा हात लावायचा, प्लास्टिकच्या कागदावरती घ्यायचं आणि या पद्धतीने प्लास्टिक त्याच्यावर टाकायचं आणि भांड्याच्या सहाय्याने जरा दाबून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा व्यवस्थित दाबला जातो सगळीकडनं सारखा. आणि अलगद तेलात सोडून द्यायचा. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. मोठा ठेवला तर आतून नीट शिजणार नाही आणि वरून मात्र लगेच लाल होतील ते. हा बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण फणसाचे घारगे बनवून आणि हे घारगे रेडी झालेले आहेत. तर आता बघा, या घारग्यांवरती तूप घालायचंय. तुपाशिवाय मजा नाही. तूप मात्र भरपूर पाहिजे खायला. तर अशा पद्धतीने तुम्ही पण घारगे बनवून बघा, नक्कीच आवडतील. आणि ज्या पद्धतीने मी केलेत तसेच तुम्ही पण करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमचे घारगे तुम्ही बनवलेत फणसाचे तर ते कसे झाले होते, तुम्हाला आवडले की नाही. आणि पुढचा व्हिडिओ बघायला पुन्हा रेडी राहा. आणि हां, मुख्य म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा, विसरू नका. चला, पुन्हा भेटूया आपण. बाय.